भिवंडी येथून ठाणे गुन्हे शाखेने 45 लाखाहून अधिक बनावट नोटा जप्त केल्या. बनावट नोटांची तस्करी करणाऱ्या 6 आरोपींना अटक. भिवंडी शहरात बनावट नोटा बनवण्याचा कारखाना उघडण्यात आला. महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी परिसरातील औचित्यपाडा येथे बनावट नोटा बनवण्याचा कारखाना सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे छापा टाकून बनावट नोटांसह आरोपींना अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त गुन्हे अमरसिंह जाधव यांनी दिली. भिवंडी गुन्हे शाखा 2चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनावणे यांना गुप्त बातमीदारातर्फे माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे छापे टाकून 45 लाखाहून अधिक किमतीच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत आणि त्या सर्व बनावट नोटांसह 6 आरोपींनाही अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपी शेखर यांचा भिवंडीमध्ये कारखाना आहे आणि या कारखान्यामध्ये त्याने बनावट नोटा बनवण्यास सुरुवात केली होती. या छाप्यामध्ये छपाईचे साहित्य आणि प्रिंटर या गोष्टी देखील जप्त करण्यात आल्या आहेत. माननीय न्यायालयाने या सर्व आरोपींना 8 तारखेपर्यंत रिमांड कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आणि PSI पाटील यांच्या टीमला गोपनीय माहिती मिळाली होती की 3 मे रोजी औचित्यपाडा भिवंडी या ठिकाणी काही इसम भारतीय चलनाच्या नकली नोटा घेऊन विक्रीसाठी येणार आहेत. त्या अनुषंगानं युनिट 2च्या अधिकाऱ्यांनी ACP शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये सापळा कारवाई आयोजित केली. त्या अनुषंगानं सुरुवातीला 3 आरोपींना संशयित आरोपींना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडे भारतीय चलनाच्या बनावट नोटा अंदाजे 30 लाखाच्या आपल्याला मिळून आल्या. त्या अनुषंगानं कायदेशीर कारवाई केली. त्याचबरोबर त्या तपासामध्ये पुढे आपण मुख्य आरोपीच्या कार्यालयाचा घराचा वगैरे आपण सर्च घेतला, शोध घेतला. त्या अनुषंगानं पुढे आपल्याला अधिक बनावट चलनी नोटा मिळून आल्या. एकूण आतापर्यंत आपल्याला 45,50,000च्या बनावट चलनी नोटा तपासामध्ये मिळून आलेल्या आहेत. सध्या आपल्या ताब्यामध्ये एकूण 6 आरोपी आहेत. सूरज तानाजी शेंडे, भरत सासे, स्वप्नील पाटील, रामदास दळवी, विजय कर्णेकर, शेखर बत्तीन हे सर्व राहणारे भिवंडीतील आहेत. हे औचित्यपाडा येथे भारतीय चलनाच्या बनावट नोटा घेऊन येणार होते. त्या अनुषंगाने आपण ही कायदेशीर कारवाई केलेली आहे. तपासामध्ये आपण हे सदरचे आरोपी हे बनावट नोटा कुठे छापत होते, कशा पद्धतीने ते छपाई करत होते, ते कुणाला विकणार होते किंवा या बनावट नोटांचा अजून कुठल्या दुसऱ्या गुन्ह्यामध्ये त्याचा वापर करणार होते का, या अनुषंगाने आपण अधिक तपास करत आहे. सध्या त्याचा तपास सुरू आहे. आरोपी सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहेत. त्यांच्याकडून आतापर्यंत आपल्याला जो मुख्य आरोपी आहे रामदास दळवी याचं ट्रान्सपोर्टचं ऑफिस आहे भिवंडीमध्ये. त्याच्या कार्यालयातून आपल्याला छपाईसाठी लागणाऱ्या जे लॅपटॉप आहे, प्रिंटर आहे, पेपर कटिंग मशीन आहे आणि इतर साहित्य असं आपण तपासामध्ये सध्या जप्त केलेलं आहे. सध्या प्राथमिक चौकशीमध्ये ते ट्रान्सपोर्ट ऑफिसमध्ये साहित्य मिळालेलं आहे, परंतु ह्याची मोठ्या प्रमाणामध्ये छपाई अजून कुठं ते करत होते का, त्या अनुषंगाने आपण त्यांचा पोलीस कस्टडीमध्ये अधिक तपास करत आहोत. सध्या 6 आरोपी आपल्या अटकेमध्ये आहेत. वितरण ते भिवंडीलाच एका इसमाला नोटा विक्रीसाठी देणार होते अशी आपल्याला माहिती होती. त्या अनुषंगाने आपण त्यांच्या सापळा कारवाई आयोजित करून त्यांना ताब्यात घेतलं. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाणे शहरात गेल्या 15 वर्षात 8 ते 9 हजार कोटींचा घोटाळा. श्वेतपत्रिका फाडा. विक्रांत चव्हाण यांचा आरोप. मनमोहन सिंग सरकारने 2012 मध्ये कॉस्मोपॉलिटन शहरामध्ये 2 योजना आणल्या होत्या. JNNURM आणि BSP या 2
योजना होत्या. यामध्ये सरकारने नाले बांधण्यासाठी, रस्ते बांधण्यासाठी, बसेस घेण्यासाठी, शैक्षणिक नियोजन करण्यासाठी 2200 कोटी दिले होते. त्यानंतर मोदी सरकारने स्मार्ट सिटीची घोषणा केली. त्यामध्ये ठाणे महानगरपालिकेला 980 कोटी देण्यात आले. राज्य सरकारने 500 कोटी दिले आणि महानगरपालिकेने 250 कोटी दिले. त्यामध्ये 39 प्रकल्प आपल्याला पूर्ण करायचे होते. नंतर संजय जयस्वाल यांनी जाता जाता 455 कोटींचा ठराव प्रस्तावित केला होता. त्यानंतर शिंदे सरकारने 6500 कोटी ठाणे महानगरपालिकेला दिले. या सगळ्यामध्ये 3,500 कोटी वापरण्यात आले. 3,000 कोटी परत पाठवण्यात आला नाही. जर तुम्ही वापरला असला तर या 15 वर्षात ठाण्याचा विकास कुठे आहे? इथे राबवलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पामध्ये घोटाळा झाला आहे. या प्रकल्पासाठी ज्या निविदा काढल्या गेल्या त्या सरकारच्या अतिशर्तीनुसार काढल्या गेल्यात का? या निविदा ज्या ठेकेदारांना दिल्या ते ठेकेदार त्या अतिशर्तीमध्ये बसतात का? जे प्रकल्प राबवले ते पूर्ण झाले का? या संपूर्ण कामाचा लेखाजोखा मुख्य पर्यवेक्षकांकडून मागवा. नाहीतर त्यासाठी SIT स्थापन करा अथवा दिलेल्या निधीचा व्यवस्थित वापर झाला आहे का नाही यासाठी श्वेतपत्रिका काढा. नाहीतर 13 मेला या प्रकल्पांचा पाहणी दौरा ठाण्यातील काँग्रेस करणार आहे आणि त्यानंतर MMRDकडे चौकशीची मागणी करणार असल्याचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी सांगितले. ठाणे महानगरपालिकेला गेल्या 12 ते 13 वर्षात महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सोडला. महानगरपालिकेचं दरवर्षीचं 2,500, 3,000, 4,000 कोटीचं उत्पन्न सोडलं तर ते 3,000 कोटी मल्टिप्लाइड बाय 12 म्हणजे 312 36 36,000 कोटी ते झाले. 3600 कोटी 36,000 कोटी. त्याच्या व्यतिरिक्त केंद्र सरकारकडून, काँग्रेसच्या केंद्र सरकारकडून आणि BJPच्या केंद्र सरकारकडून जवळजवळ 4,000 कोटीची निधी JNNRM, BSUP आणि स्मार्ट सिटीमध्ये आलेली आहे. आणि त्याचबरोबर शिंदे साहेबांच्या सरकारकडून, महाराष्ट्र शासनाकडून 6,500-7,000 कोटीची निधी GR च्या द्वारे ह्या ठाणे महानगरपालिकेला गेल्या 15 वर्षात ही सर्व निधी प्राप्त झालेली आहे. तर ही जी निधी एवढी झालेली आहे ती निधी ही आपले 36,000चा अर्थसंकल्प, त्याच्यातला समजा 500 कोटी तरी दरवर्षी स्थापत्य कामांवर पकडला, 700-800 कोटी. तर 712 84 ते 8,000 आणि हे आलेले 8,500 म्हणजे 15-16,000 कोटी ठाणे महानगरपालिकेला विकास कामांसाठी प्राप्त झालेले होते 12-14 वर्षात. आणि ठाणे महानगरपालिकेचं क्षेत्र पाहता मला वाटतं 35 वर्ष ही सत्ता आहे महानगरपालिका स्थापन होऊन. ठाणे महानगरपालिकेचं क्षेत्र पाहता मला वाटतं एवढ्या पैशामध्ये शांघाय झालं पाहिजे होतं, ठाणे परिपूर्ण झालं पाहिजे होतं, विकास कामांनी व्यवस्थित सेटअप बसवला गेला पाहिजे होता. आजही ठाण्यामध्ये विकास कामांचा बोजवारा उडलेला दिसतोय. विकास कामांसाठी क्लस्टर आणावं लागतंय, नांदीकृत बांधकामांसाठी. घनकचऱ्याची व्यवस्था नाही आहे, घनकचरा व्यवस्थापनाची, डिस्पोजलची, विल्हेवाटाची नाही आहे. पाण्याचा प्रॉब्लेम आहे. काल पण पाणी नव्हतं. आजही तिकडे साकेतला टँकरची लाईन लागलेली आहे. वाहतूक कोंडीचा प्रॉब्लेम आहे. वाहतुकीची व्यवस्था नाही, शाळांची व्यवस्था नाही, ह्या आणि आरोग्याची व्यवस्था नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. एवढा पैसा आलेला आहे तर नेमका एवढा पैशाचा अवयव झालेला आहे का? नियोजनबद्ध काम झालेलं आहे का? टप्प्याटप्प्यावर तपासणं फार गरजेचं आहे. प्रत्येक विभागात हे काम तपासणं गरजेचं आहे. अगदी निविदा प्रक्रियेपासून जर पाहिलं, GR आल्यापासून ते कम्प्लिशन सर्टिफिकेट देईपर्यंत आणि बिलं काढण्यापर्यंत विविध टप्प्यांवरती निविदा प्रक्रिया राबवण्यात आली आहे का? पारदर्शक राबवण्यात आली आहे का? सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश जे दिलेले आहेत ते निविदा प्रक्रियेत राबवण्यात आलेले आहेत का? महाराष्ट्र शासनाने, केंद्र शासन, महाराष्ट्र शासनाने निर्देश, मार्गदर्शक तत्व यांच्या अंमलबजावणी करून त्यांच्या अनुषंगाने निविदा प्रक्रिया झालेली आहेत का? कामं व्यवस्थित झालेली आहेत का? कामामध्ये विविध अंगी ज्या गोष्टी असतात, मुदतवाढ देणे, आणखीन काही NOCs घेणे, पर्यावरणाची NOC घेणे, CRZची NOC घेणे, ट्रॅफिकची NOC घेणे, पोलिसांची NOC घेणे, सगळ्या जेवढ्या NOCs आहेत त्या नीट घेतल्या गेल्या आहेत का? मुदतवाढ दिलेली आहे का? कामांना विलंब झाले तर का झालेला आहे? आणि कामाचा दर्जा सांभाळण्यात आलेला आहे का? लोकांना त्या विकास कामं करत असताना त्रास होतोय का? पोल्युशन होतंय का? या सगळ्या गोष्टी तपासण्यासाठी आम्ही हे सगळे GR शासनाकडून गपचूप आणलेले आहेत. देत नव्हती ठाणे महानगरपालिका आम्हाला, तर हे GR आम्ही मिळवलेले आहेत. आणि म्हणून आमचं आयुक्तांना निवेदन आहे की आपण श्वेतपत्रिका काढावी. आयुक्त चांगले आहेत. हे आयुक्त संजय सेठी नंतर खरंच असे आयुक्त भेटलेले, अभ्यासपूर्ण काम करतायत,
घडी बसवून काटकसरीने काम करतायत, घडी बसवण्याचा प्रयत्न करतायत, स्वतः फिरतायत. नालेसफाई त्यांनी वेळेवर सुरू केलेली आहे, त्यांचं अभिनंदन. परंतु प्रशासकाने हे तपासणं गरजेचं आहे. प्रशासक आहे, महापालिका नाही आहे. महासभा असती तर आम्ही महासभेत आवाज उठवला असता. तर हे तपासणं गरजेचं आहे. आमचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ साहेबांनी आम्हाला एक पत्र पाठवलेलं आहे, ज्या पत्रामध्ये त्यांनी म्हटलंय की स्मार्ट सिटीच्या त्यांच्याकडे तक्रारी आलेल्या आहेत. अशाच तक्रारी बीजेपीने पण केलेल्या होत्या हरदीप सिंग पुरींकडे, नगरविकास केंद्रीय मंत्र्यांकडे. त्यांचं काय झालं? ते या सगळे कामांचा अवयव नीट नियोजनबद्ध कामं झालेली आहेत का, या निधीचा सदुपयोग झालेला आहे का, याच्या बाबतीत आयुक्त साहेबांनी, सौरभराव साहेबांनी श्वेतपत्रिका काढावी व वेळ पडल्यास त्यांनी त्रयस्थ समिती नेऊन चौकशी करावी, ही आमची प्रमुख मागणी आहे. काल पहिल्याच पावसात नाळ्याचा बोटबारा बघा, पहिल्याच आता हा मे मध्ये अवकाळी पाऊस आहे, त्याच्यामुळे फार काय मी बोलणार नाही. पहिल्याच पावसात एक ट्रेलर देऊन पावसाने वाट लावली, विटावा ब्रिज असे इकडे तिकडे. तर हा एक त्यांना हे सिग्नल गेले आहे की लवकर लवकर कामं करा. मात्र ह्या सगळ्या गोष्टींवर लक्ष वेधण्यासाठी आम्ही 13 मार्चला लॉंग मार्च काढणार आहोत, कासारवडीपासून आयुक्त कार्यालयापर्यंत, आणि आयुक्त कार्यालयापासून MMRDA BKC असा आमचा लॉंग मार्च आहे. विविध टप्प्यावरती आम्ही कामं दाखवणार चेकनाक्यापर्यंत, आणि चेकनाक्यानंतर आम्ही सरळ चालत सर्व्हिस रोडने आम्ही BKC ला जाणार. हा, बघा, ह्या सगळ्या गोष्टी अनाकालनीय आहेत, दुर्दैवी आहेत, आणि ह्या सगळ्या नॅचरल कॉज आहे. हे नॅचरल कॉज आहेत. ह्याला आता कोणाचा काय उपाय नाही. आता झाड कोणी लावलं होतं, कसं लावलं होतं, नेमकं झाड कुठे होतं, काय होतं, किंवा गाडी रिक्षा नेमकी, तो एक ऍक्सिडेंटचा भाग आहे. त्याच्यात काय आपण कोणाला दोष देऊ शकत नाही. पण दुर्दैवी आहे, त्याला मदत मिळाली पाहिजे. आणि TMCचं ऑडिट, महानगरपालिकेचं ऑडिट झालेलं नाही आहे. तर महानगरपालिकेचंही ऑडिट, या कामांचंच नव्हे तर महानगरपालिकेचं ऑडिट होणं गरजेचं आहे, ही आमची प्रमुख मागणी आहे. आम्ही सर्वजण बसलोय. मोहन तिवारी साहेब आहेत, सर्व दोन्ही प्रवक्ते आहेत, भुजबळ साहेब आहेत, राहुल पिंगळे, हे आमचे इंदुराव गळवे, निशिकांत कोळी, इतर सर्व ब्लॉक अध्यक्ष, आमचे कार्यकर्ते महेंद्र म्हात्रे, प्रसाद पाटील, सर्वच जण बसलेत, सर्व ब्लॉक अध्यक्ष माझे बसलेत. तर आमची सर्वांची काँग्रेसची विनंती आहे, हा लॉंग मार्च आमचा पहिला कासारवाडीपासून BKC ला असेल, दुसरा लॉंग मार्च आमचा दिव्यापासून आयुक्तांपर्यंत असेल. ठाण्यातील 6 माजी नगरसेवकांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश. कल्याण डोंबिवली लोकसभा क्षेत्रातील कळवा, खारेगाव, विटावा परिसरातील 6 माजी नगरसेवकांनी आज शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यावेळी शिवसेना खासदार नरेश म्हस्के, शिवसेना सचिव राम रेपाळे उपस्थित होते. नगरसेवकांच्या पक्षप्रवेशाने पालिका निवडणुकीपूर्वी ठाण्यात शिवसेना आणखी भक्कम झाली आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला खिंडार पडले असून कळवा मुंब्रा विधानसभेचे राष्ट्रवादीचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. आज ठाणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, माजी नगरसेविका मनाली पाटील, माजी नगरसेवक महेश साळवी, माजी नगरसेविका मनीषा साळवी, माजी नगरसेविका व ठाणे महिला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा सुरेखा पाटील, माजी नगरसेवक सचिन म्हात्रे, माजी विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी व त्यांचे पुत्र मंदार केणी यांनीही भगवा झेंडा हातात घेऊन शिंदे शिवसेना पक्षात प्रवेश केला. ठाणे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांतून दररोज शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. ठाणे जिल्हा हा धर्मवीर आनंद दिघे आणि शिवसेनेचा गड आहे. ठाणे महानगरपालिकेतील 78 नगरसेवक शिवसेनेसोबत आहेत. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेना कधी काम करत नाही. शिवसेनेचे काम वर्षाचे 12 महिने 365 दिवस सुरू असते. याचा अनुभव जनतेने घेतला आहे. त्यामुळेच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विविध पक्षातील लोकप्रतिनिधी शिवसेनेत प्रवेश करत आहेत. आणि तुम्हाला असं वाटणार नाही की आपण कुठे दुसरीकडे गेलो. हा माझा विश्वास आहे. काय सगळं काय तुमच्या तुम्हाला बाकी म्हणजे उभा राहतो
त्यामुळे तो काय विषय नाही. आणि सगळं व्यवस्थित होईल. बाकी सगळ्या चर्चा झालेल्या आहेत आणि तुमच्या पाठीमागे पूर्णपणे ताकदीने गंभीरपणे कुठलीही फक्त निवडणुकीचा विषय नाही, कुठलीही अडचण कुठली डेव्हलपमेंट आहे का हे सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे आपलं वैयक्तिक पर्सनल काय अडचण असेल. आता एक आपण फॅमिली जाऊ, बरोबर म्हणजे त्यामुळे तो टेन्शन घेऊ नका. काल पडलेल्या पहिल्याच पावसामध्ये ठाणे शहरामध्ये अनेक ठिकाणी वृक्ष पडले. यातच ठाण्याच्या रुणवाल नगर येथील ठिकाणी वृक्ष पडून एका 26 वर्षीय मुलाचा मृत्यू देखील झाला. या संपूर्ण मृत्यूला ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप ठाणे महानगरपालिकेचे वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य विक्रांत तावडे व नम्रता भोसले जाधव यांनी केला आहे. याबाबत ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरवराव यांची भेट घेतली असून अत्याधुनिक पद्धतीने संपूर्ण ठाणे शहरातील झाडांची तपासणी करावी व जी झाडे धोकादायक असतील त्यांना मुळासकट काढून टाकण्यात यावे, जेणेकरून कोणत्याही प्रकारची जीवितहानी होणार नाही. ठाणे महानगरपालिका जर करदात्यांकडून वृक्ष कर घेत असेल तर या कराच्या रकमेतून हा संपूर्ण खर्च करावा आणि संपूर्ण झाडांचे सर्वेक्षण करावे, अशी मागणी या ठिकाणी या दोन्ही सदस्यांनी आयुक्तांकडे केली आहे. अतिशय दुर्दैवी अशी घटना काल भुतळसर प्रभाग समिती क्षेत्रामध्ये काल घडलेली आहे. की रिक्षावरती झाड कोसळून 26 वर्षाच्या निष्पाप मुलाचा, राबोडी येथे राहणारा निष्पाप मुलाचा बळी गेला. ह्या सर्वाला जबाबदार म्हणजे प्रशासन तर आहेच, पण त्याच्यामध्ये खाचकळग्यामध्ये जर जाऊन बघितलं तर गेले 2-3 वर्ष किंबहुना 5 वर्ष 2020 सालून सातत्याने आम्ही वृक्ष प्राधिकरणाचे माजी सदस्य या नात्याने पाठपुरावा करत आहोत की संपूर्ण ठाणे शहराच्या सखोल वृक्ष जे आहेत सर्व त्या वृक्षांचं सखोल ऑडिट करणं गरजेचं आहे. ह्याच्यासाठी मे 2024 मध्ये सन्माननीय आयुक्त साहेबांची आम्ही भेट घेऊन त्यांच्या निदर्शनास आणून दिली आणि त्यांना माहिती दिली होती की आपल्याकडे एक जर्मन टेक्नॉलॉजी आलेली आहे ज्यांच्या अनुषंगाने MRI स्कॅनिंग करू शकतो आपण. जसं आपल्या शरीराचं MRI स्कॅनिंग होऊन ब्रेन मॅपिंग वगैरे या पद्धती असतात, तसंच झाडांचं देखील पूर्ण मॅपिंग करून झाडांचं त्याच्यामध्ये त्याचा वाळवीचा प्रादुर्भाव केवढा आहे, त्याला कीड लागली आहे का, आतमध्ये पोकळपणा आहे का, झाड कोसळण्याच्या परिस्थितीत आहे का, त्या झाडाचं आरोग्य किती आहे, वयोमान किती अजून आयुर्मान त्याचं जगू शकतं, या सर्व बाबी त्याच्यामध्ये स्पष्ट होतात आणि जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये धोकादायक झाडं जी आहेत शहरातली ती आयडेंटिफाय करता येतील आणि त्याच्यानंतर ती झाडं जर काढली तर अशी जीवित व वित्तीय हानी आपल्याला टाळता येईल भविष्यात. तर ह्याच्यासाठी सातत्याने पाठपुरावा करून देखील त्याच्यावरती काही कारवाई झाली नाही. परंतु मागील महासभेमध्ये मागील वृक्ष प्राधिकरण सभेमध्ये सन्माननीय आयुक्त यांनी ह्याच्यावरती ठराव पारित करून ह्याच्यावरती आदेश दिलेले की पुढील कारवाईसाठी सादर केलेले. परंतु त्याच्यामध्ये कॅफोनी हे फाईल अडवली. आता ह्याच्यामध्ये टेक्निकल मुद्दा असा आहे की कॅफोना ह्या फाईलला किंवा या प्रस्तावास अडवण्याचा कुठलाहीच अधिकार नाही. मुळात वृक्ष प्राधिकरणाचं हे स्वायत्त बजेट आहे, सेल्फ जनरेटेड बजेट आम्ही त्याला म्हणतो. कारण की वृक्ष प्राधिकरण हे ट्री ॲक्ट 1975च्या अनुषंगाने कार्यरत असतं आणि महासभा ही BPMC ॲक्टच्या प्रमाणे कार्यरत असते. वृक्ष प्राधिकरणाला कुठल्याही निधीची तरतूद करण्यासाठी महासभेची किंवा कॅफोनच्या इकडे बाकीच्या कुठल्याही इतर विभागातून निधीची तरतूद करण्याची गरज लागत नाही. वृक्ष प्राधिकरणाचा स्वायत्त असा स्वतःचा बजेट आहे. त्याच्यामध्ये विकासक जे अनामत रक्कम जमा करतात त्याची FD बनवली जाते आणि आश्चर्याची बाब म्हणजे या FD मध्ये सद्यस्थितीमध्ये खात्रीलायकरित्या असं समजते की 110 कोटी नुसते पडून आहेत आणि त्या FD मधून संपूर्ण शहरात जेवढी झाडं वृक्ष लागवड असेल, वृक्ष संवर्धन असेल, जतन असेल किंवा अशा या बाबी ज्या आहेत या सर्व वृक्ष प्राधिकरणाला निगडीत ज्या बाबी आहेत त्या सर्व करणं त्याच्यामधून अपेक्षित आहे. परंतु असं झालं नाही आणि काल जर हे वर्षभरामध्ये जर हे ऑडिट केलं असतं, हा प्रस्ताव जर रोखला गेला नसता तर कदाचित काल एक जीव वाचला असता. आणि त्याच्यामुळेच मी मागणी करतोय की ह्याच्यामध्ये कॅफो सर्वस्वी जबाबदार आहे. कायद्याच्या विरोधात जाऊन अधिकार नसताना त्यांनी हे प्रस्ताव रोखल्यामुळे ऑडिट झालं नाही आणि जर ऑडिट झालं नसल्यामुळे हे असे घटना अजून घडत राहतील. म्हणून
कॅफोनवरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे ताबडतोब, असं आम्ही आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्या निदर्शनास आणणार आहोत. प्लस हे ऑडिट त्वरित त्याचं मंजुरी मिळून ऑडिट झाडांचं संपूर्ण झालं पाहिजे आणि धोकादायक झाडांची परिस्थिती आपण जाणून घेतली पाहिजे. आयडेंटिफाय करून पूर्ण धोकादायक झाडं जी आहेत ती ठाणे शहरातली आपण काढली पाहिजेत, जेणेकरून भविष्यात अशा प्रकारच्या जीवित व वित्तीय हानी होणार नाही. अत्यंत दुर्दैवी घटना आहे. तुम्हाला सांगते, एक काळीमा फासणारी घटना आहे की एखादा मनुष्यवध होतोय ह्या दुर्घटनेने. कारण जर का आपण एखाद्या गोष्टीची ज्यावेळेला पाऊल उचलतो की हे होऊ नये आणि अशा पद्धतीच्या दुर्घटना जेव्हा घडतात, अगदी 25-30 वर्षाचा मुलगा होता जो राबोडीचा, तो एक्सपायर झाला. काहीच चूक नव्हती, कारण रिक्षात बसला होता मागे तो, आणि त्या रिक्षावर भलं मोठं हे झाड पडलं. माझी सर्वप्रथम तुमच्या मीडियाच्या माध्यमातून सोसायट्यांना विनंती आहे की जी काही तुमच्या सोसायटीच्या आतलं झाड होतं ते, त्यामुळे सोसायटीची जी काही आतली धोकादायक झाडं आहेत त्यांची कृपया करून जी काही पत्रं आहेत ती तातडीने या वृक्ष प्राधिकरण डिपार्टमेंटला सादर करावी. माझी वृक्ष प्राधिकरण डिपार्टमेंटवर सगळ्यात महत्त्वाचा आरोप असा आहे की ज्या पद्धतीने विकासकांची झाडांचे जेव्हा प्रकल्प येतात त्यावेळेला तुम्ही पाहणी करणार, बाकीच्या सगळ्या गोष्टी फॉर्मॅलिटी कंप्लीट करायला उत्सुक असता, त्याच पद्धतीने ज्या वेळेला सोसायटीची लेटर येतात धोकादायक फांद्या छाटण्या ठीक आहेत, परंतु ज्यावेळेला धोकादायक आपण झाड छाटण्याची परवानगी मागतो त्यावेळेला वृक्ष प्राधिकरण डिपार्टमेंटमधलं कोणतेही अधिकारी असू दे, कोणताही कर्मचारी असू दे, त्या झाडाला दुर्लक्ष केलं जातं आणि साध्या फांद्या छाटण्याची परवानगी दिली जाते. गेल्या आठवड्याची गोष्ट आहे, लुईसवाडी परिसरात राजांचं सोसायटी बी विंग या ठिकाणी गेले ऑक्टोबर 2024ला आपण झाडाला वाळवी लागलेली म्हणून पत्र दिलं होतं आणि त्यासाठी त्यांनी रिटर्न परमिशन फक्त फांदी छाटणीची दिली. त्यानंतर आम्ही फांद्या छाटल्या, परंतु आम्ही वारंवार सांगत राहिलो की झाडाला पूर्ण वाळवी लागली आहे, खाऊन टाकेले झाड. त्या ठिकाणी लहान मुलं खेळत होती. तुम्हाला माहिती आहे की आता सुट्ट्या चालू झाल्यात, काही महिला त्या ठिकाणी बाजूला बाकड्यावर बसल्या होत्या आणि जस्ट उठल्या आणि त्या अगदी 5 ते 6 मीटरच्या अंतरावर गेल्या असतील आणि ते झाड, भलं मोठं झाड, एका मारुती गाडीवर पडलं आणि गाडीचा चक्काचूर झाला. ही दुर्घटना ही गेल्या आठवड्यात घडलेली आहे. त्यावेळेलाच आम्ही विचार केला, अरे बाबा माणसं असती किंवा कोण असतं तर त्याची भरपाई कोणी केली असती, परंतु त्याच्या मागचं सगळ्यात कारण हेच आहे की पाहणी करणं. त्या ज्या वेळेला तुम्हाला पत्र येते त्यावेळेला तुम्ही तातडीने पाहणी करायला गेली पाहिजे त्या ठिकाणी आणि त्याचं काय आहे ते बघितलं पाहिजे. तुम्ही बघितलं की पाचपखाडीला जी काही दुर्घटना घडली होती तीही मला असं वाटतं आजपर्यंत आपण त्याही दुर्घटनेने हेलावलं होतं सगळं. एक ॲडव्होकेटचा मृत्यू झाला आणि त्याच्या पत्नीला आपण या ठिकाणी कायमस्वरूपी करण्यासाठी प्रयत्न करतोय, ते अजूनही शक्य झालेलं नाही आहे. तेही आपण अशा सगळ्या घटना आपण हे करतोय. महत्त्वाचं म्हणजे आज प्रशासन त्यांच्या घरी जे मयत झाले त्यांच्या घरी गेलेले नाही आहेत, त्यांचं नुकसान भरपाई त्यांना देण्यात आली पाहिजे. मला असं वाटतं वृक्ष प्राधिकरण डिपार्टमेंट प्रत्येक सोसायटीधारक या ठिकाणी वृक्षकर भरतो, प्रत्येक तुमचे अनधिकृत असू दे किंवा अधिकृत टॅक्स पावते असू दे, प्रत्येकाला वृक्षकर भरला जातो. मग प्रत्येकाचं म्हणणं असतं की झाड पडून मरणं म्हणजे मला असं वाटतं हे अत्यंत चुकीची दुर्घटना आहे. जर वृक्षकर भरून देखील तुम्ही झाड पडून मरत असतील लोक, तर मला असं वाटतं वृक्ष करायचं काही गरजच नाही, बॅन केला जावा वृक्षकर प्रॉपर्टी टॅक्समधून. आणि असेल तर त्या वृक्षकर जो आहे तो सामान्य नागरिकांचा आहे, त्यासाठी वृक्षकर खुला करण्यात यावा आणि वृक्षकरच्या नावाखाली जी काय आपली लूट होते ती थांबवण्यात यावी.